आपण जाणार आहोत ठाण्यातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये। 3.5 शक्तिपीठातली एक शक्तिपीठ म्हणजे आई तुळजाभवानी। आणि मातेचं दर्शन आता तुम्हाला आपल्या मुंबईतही करता येईल। त्यासाठी तुम्हाला आता तुळजापूरला जाण्याची गरज नाही, तसा वेळही मिळत नाही लोकांना जाण्यासाठी। तर आता त्याच्यासाठी आता प्रत्येक वेळी तुळजाभवानीला जाण्याची गरज नाही। ठाण्यातच तुळजाभवानी अवतरलेली आहे। ठाण्याच्या गणेशवाडी पाचपाकडी येथे तुळजाभवानी मातेचं मंदिर स्थापन करण्यात आलेलं आहे। तुळजाभवानी मातेचं मंदिर सिमेंट किंवा कॉन्क्रीटने बनलेलं नाही आहे। इंटरलॉक डिझाईनने हे पूर्ण मंदिर तयार करण्यात आलेलं आहे। खूप सुंदर आहे इकडचं वातावरण। तरी तुम्ही या मंदिरामध्ये जाऊन या। आणि आता निमित्तही आहे, आता नवरात्र चालू होणार आहे, तर तुम्ही या मंदिरात एकदा देवीचं दर्शन घेऊन या। देवीची ओटीही भरा। नवरात्रामध्ये कुलदेवतेची ओटीही भरली जाते। आपल्याला तुळजापूरला जाऊन तुळजाभवानी मातेची ओटीही भरता येणार नाही आता, तर तुम्ही आता ठाण्यात येऊन तुळजाभवानी मातेची ओटीही भरू शकता। ती ओटी आपल्या तुळजाभवानी मातेपर्यंत नक्की पोहोचेल। एकदा तरी या मंदिरामध्ये जाऊन या। खूप लांब नाही आहे, स्टेशन पासूनही खूप जवळ आहे। ऑटोने गेलात तर तुम्हाला फक्त 36 रुपीज लागतील। जाऊन या। एक आहे तुळजापूरला तुळजामातेच्या भवानीचं मंदिर किंवा तिकडचा आजूबाजूचा परिसर हा खूपच सुंदर आहे, पण ते फार लांब असल्यामुळे प्रत्येक वेळी आपण तिथे जाऊ शकत नाही। मी पण जाऊन आले आहे तुळजापूरला, खूप सुंदर आहे तिकडचं वातावरण आणि मंदिरही। पण मातेचं दर्शन आपल्याला कुठूनही मिळू शकतं। तेच दर्शन आता आपल्याला ठाण्यातही मिळणार आहे। बघा किती सुंदर मंदिर आहे। डिझाईन बघा किती सुंदर आहे, किती कोरीवकाम सुंदर केलेलं आहे, बघूनच प्रसन्न वाटतं। असं बांधकाम पूर्ण झालेलं नाही, ते हळूहळू होईलच, पण बघा किती सुंदर वाटतंय। आजूबाजूचं वातावरणही किती सुंदर आहे। मंदिर नवीन असल्यामुळे गर्दी कमी आहे, पण आता नवरात्रीमध्ये खूप गर्दी मिळेल, कारण की तुळजाभवानीला भेटण्याचं कोणाला इच्छा होणार नाही। तुळजाभवानी मातेला भेटण्याचं कोणाचं मन होणार नाही। ओटीचं सामानही तुम्हाला तिथेच बाहेर मिळून जाईल। मध्ये हे मंदिर अजून उजळून निघेल भक्तांमुळे आणि तिकडच्या रोषणाईमुळे। तुळजापूरला जाऊन ज्या लोकांनी तुळजामातेचं दर्शन घेतलं आहे त्यांनी नक्कीच ठाण्यातील ही देवीचं दर्शन घ्यावं। मी सुद्धा नवरात्रीमध्ये या देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणारच आहे। देवीची ओटीही भरणार आहे। तुम्ही पण या, मस्त वाटेल तुम्हाला, प्रसन्न वाटेल आणि तुळजापूरला जाण्याचा अनुभव येईल तुम्हाला। अनेकांचं कुलदैवत असलेली माता म्हणजे तुळजाभवानी माता, याचं दर्शन आता तुम्हाला ठाण्यातही मिळत आहे। बघा तुम्हाला स्वतःलाही प्रसन्न वाटेल तिचं दर्शन घेतल्यावर। आणि खरंच तुम्हाला सांगते, खरंच तुम्हाला तिथे गेल्यावर असं वाटेल की तुम्ही तुळजापूरला आला आहात। असं टायमिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल। सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत मंदिर ओपन असेल। तरीही नवरात्रीमध्ये त्याचं टायमिंग वाढवलंही जाऊ शकतं, त्यामुळे नक्कीच तुम्ही या मंदिराला व्हिजिट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब